नमस्कार मंडळी, आज तुमका काहीतरी वेगळा दाखवते. वेगळा म्हणण्यापेक्षा कदाचित बऱ्याच जणांका माहिती असताना माझ्या मागे जर झाड दिसता असं घेर दाखवते पुरो. ह्या असं झाड आहे एवढा मोठा मागे. त्या झाड कसला असा माहिती आहे का तुमका? इकडे माझ्या डोक्यावर बरोबर त्याची फळा दिसतात बघा. तर मंडळी ह्या झाड असा रिंग्याचा, म्हणजे आम्ही कोकणातली मालवणी किंवा मालवणी भाषेत आम्ही ते काय रिंग्या म्हणतो. खरा त्याचा प्रमाण भाषेतील नाव असा तर रिठा असा. आणि हे जे रिंग्या असतात ना, हे त्याच्यात साबण असता असं आम्ही लहानपणापासून ऐकत दिलो की साबण बनवण्यासाठी हे वापरतात. त्याचा सगळ्यात जास्त उपयोग आपल्या केसांचे जे शॅम्पू वगैरे बनतात, तेल बनतं त्याच्यासाठी ही रिठा जो आहे तो खूप चांगलं म्हणतात केसांसाठी. तर आम्ही लहानपणी ह्या केसांका पण लाव हे रिंग्याचं फेस काढून. आणि दुसरी गोष्ट करायचो काय तर आपल्या जे पैंजणी असतात चांदीची, ते चांदीची पैंजण खराब झाल्यानंतर स्वच्छ करूच्यासाठी ह्या रिंग्यामध्ये घालून ठेवतात. तर आधी तुमका मी दाखवते काढून की ती रिंग्या कशी असत. ही बघा जवळ, ही कच्ची रिंग्या असत झाडावर असलेली. आणि ही थोडे दिवस झाल्यानंतर ना पिकतं. ती बघा मागे काळी झालेली पण दिसतं, ती बघा खराब झाली ती. ही पिकल्यानंतर ना अजून पिवळी होतात. इथे खाली खूप पडली आहेत, त्याच्यातले तुमका दाखवते मी. पिकान पडतात ती, हे बघा अशी पिकतात. तर ही रिंग्या काय करायची, साबण त्याचो काढूच्यासाठी पाण्यात घालून ठेवायची. त्याका जरा असा कुस्करल्यासारखा करायचा. कुस्करल्यासारखा केला ना की त्याच्यातनं एक डिंक येतात जो साबणासारखं त्याका फेस असता. आणि त्याच्यामुळे ना चांदीचे दागिने जे असतात ते आपले स्वच्छ होतात चांगले मस्त. तर तुमका आता माहितीच असा हल्लीच्या बऱ्याच दिवसात तिकडे मी सारवलंय मागे काय काय काम केले शेणात मातीत. तर त्याच्यामुळे माझ्या पायातले पण पैंजणी खराब झालेत. तर मी आता काय करतलं, हे नेतलंय आणि ह्याच्यात ते पैंजणी घालून स्वच्छ करतले. ही आणलेली रिंग्या आणि हे माझे पैंजणी हे कसे दिसतात आता. आता माझ्या रिंग्यांचंच यायला लागलं. ह्याच्यात पाणी घालतंय मग हे दिसतं ना. आणि हे का जरा असा चिरड्यासारखा करायचा. चिरडला ना ह्याच्यातनं फेस येत आहे बघा. सोन्याचे दागिने सुद्धा हे होतं चांगले स्वच्छ होतात. हा माझे आपले पैंजणे तुमचे. तर हे असेच मी ठेवून देते थोडा वेळ आणि थोड्या वेळाने साफ करतले मग दाखवते तुमका. चला, तास 2 तास 3 तास ठेवून मी काढले हे. आणि बघू शकतास कसे चमकतात. तरी पण ते का मी जरा घासतले असे. जरा धुवूया. हे असे मस्त चकचकीत झालेले असं. तर मंडळी तुम्ही सुद्धा जर तुमच्या लहानपणी किंवा अजूनही अशा रिंग्यानी पैंजणी धुत असाल तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा.